नमस्कार, मी बोंगाने सर. आज आपण बघतोय इयत्ता 6वी सराव संच 27 क्रिएटिव्ह अकॅडमी इंदापूर या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. चला तर मग सुरू करूया. सराव संच 27. पहिला प्रश्न बघा, खालील माहिती अक्षर वापरून लिहा. ज्यांनी ती माहिती दिली या ती काय करायचे, अक्षर वापरून लिहायची. हे चलन वापरायचं. या ठिकाणी बघा, एक संख्या व 3 यांची बेरीज. आता एका संख्येत 3 मिळवायचे आपल्याला माहिती आहे, पण ती संख्या आपण काही मानू शकतो. काही जण एक्स मानतील किंवा काही जण वाय मानतील. बघा मग काय येईल, एक संख्या एक्स मानली आणि 3 यांची बेरीज, मग काय येईल, एक्स अधिक 3. हे काय झालं, आपलं उत्तर झालं. तुम्ही जर वाय म्हटलं तर काय उत्तर येणार आहे, वाय अधिक 3. दुसरा प्रश्न बघा, एका संख्येमधून 11 वजा केली तर येणारी वजाबाकी. काय करावं लागेल, एक्स वजा 11. समजतंय, यांची वजाबाकी काय येईल ते. समजा ती संख्या जर 12 असेल तर उत्तर येईल किती, 1. तिसरा प्रश्न आहे, 15 आणि 1 संख्या यांचा गुणाकार. बघा 15 आणि 1 संख्या असं म्हटलं एक्स, तर त्यांचा गुणाकार काय येईल, 15 गुणिले एक्स बरोबर आपण असं पण लिहितो बरं, 15x. 15 आणि एखादा अंक आणि एखादा अक्षर असेल तर त्यांच्यामध्ये कोणतं चिन्ह असतं, गुणाकाराचं चिन्ह असतं. आणि चौथा प्रश्न होता, एका संख्येची चौपट 24 आहे. समजा एक ही संख्या आहे, त्याची चौपट करायची असेल तर आपण कितीने गुणतो, 4 ने. म्हणजे x गुणुले 4. हे आपण कसं लिहितो, x गुणुले 4, 4x असं लिहिलं तरी चालेल. 4 हा अंक आहे, x हे चलन आलं. मग 4x यांच्यामध्ये कोणतं चिन्ह असतं, गुणाकाराचं. आपलं उत्तर येईल 4x. हा झाला पहिला प्रश्न. समजला का सर्वांना. तर आता महत्वाचा होता आपल्याला दुसरा प्रश्न. चला दुसरा प्रश्न बघूया. ही स्लाइड बाजूला घेतो मी, ठीक आहे, वरती पाठवतो. दुसऱ्या प्रश्नाची घ्या. दिसतात का प्रश्न, ठीक आहे, दिसते ना सर्वांना. बघा काय, खालील समीकरणाची उकल काढण्यासाठी समीकरणाच्या दोन्ही बाजूंना कोणती क्रिया करावी लागेल. एक समीकरण दिलेलं आहे आणि त्या समीकरणाचं उत्तर काढण्यासाठी दोन्ही बाजूला कोणती क्रिया करावी लागेल असं त्यांनी विचारलेलं आहे. पहिला प्रश्न बघा, याच्यातील पहिला आहे, x अधिक 9 बरोबर 11. आपल्याला काय करायचंय, समीकरणाची उकल काढायची आणि ती काढण्यासाठी दोन्ही बाजूला कोणती क्रिया करावी लागेल. काय विचारलंय, उकल काढण्यासाठी दोन्ही बाजूला क्रिया करायची, एका बाजूला करून चालणार नाही. चला तर बघूया. आता आपल्याला x ची किंमत काढायची, पण ती कशी काढायची, ह्या अधिक 9 ला इकडे नेऊन नाही काढायचं. जर अधिक 9 इकडे गेला तर काय होईल, वजा 9 होईल. हे आपण शिकलोय किंवा पुढल्या प्रश्नात आहे चौथ्या. तर या ठिकाणी दोन्ही बाजूंना एक क्रिया करायला सांगितली त्यांनी. जर मी असं केलं, इथला 9 मला घालवायचा आहे, अधिक 9 आहे, त्या ठिकाणी जर मी वजा 9 केलं, म्हणजे इकडे वजा 9 आणि इकडे वजा 9 बरोबर चिन्हाच्या, तर 9 निघून जाईल आणि उत्तर काढायला आपल्याला काय सोपं होईल. बघा मग मी असं केलं, x अधिक 9 वजा 9 बरोबर, आता वजा 9 बरोबर चिन्हाच्या इकडे आपण हे केलंय, तर 11 मधून पण काय करायचं आपल्याला, वजा 9च घालवायचे. त्या अधिक 9 मधून वजा 9 घालवले, इकडे पण आपण काय केले, 11 मधून वजा 9 घालवले. तर या ठिकाणी काय होतंय, मग बघा लक्ष द्या, ही अधिक 9 आणि वजा 9, अधिक 9 मधून वजा 9 गेले, काय उत्तर आलं, 0. मग आपण असं लिहू शकतो, x अधिक 0 बरोबर 11 तून 9 गेले 2. x मध्ये 0 मिळालं, उत्तर xच राहणार आहे. म्हणजे x बरोबर काय उत्तर आलं, 2. बघा x ची किंमत काढायची ही एक पद्धत आहे. दुसरी पद्धत आपल्याला कोणती शिकवलेली असते बघा,
एक्स अधिक 9 बरोबर 11. मग या 9 ला काय करायचं, बरोबर चिन्हाच्या इकडे घ्यायचं. लगेच काय होईल, चिन्ह बदलून तो बरोबर चिन्हाच्या पलीकडे जाईल. मग असेल एक्स बरोबर 11. हे अधिक 9 होता, बरोबर चिन्हाच्या इकडे गेल्यावर वजा 9 आलं. मग एक्स बरोबर 11 तून 9 गेले 2. या ठिकाणचं आणि या ठिकाणचं उत्तर काय सेम आहे, सारखंच आहे. फक्त आपल्याला प्रश्न कसा विचारलाय तो महत्वाचा आहे. तुम्ही जर असं उत्तर काढलं तर बरोबर देतील का? तुम्हाला ज्या मार्गाने जायला सांगितलंय त्याच मार्गाने तुम्हाला जावे लागेल. तुम्हाला जर पंढरपूरला जायला सांगितले, समजा इंदापूरवरून, अकलूजवरून जावा आणि तुम्ही गेला टेंभुर्णीवरून, चालेल का? तुम्हाला ज्या मार्गाने जायला सांगितलं त्याच मार्गाने आपल्याला काय करायचंय, या ठिकाणी जायचंय. बरं, समजलं का? दुसरा आकडा बघा. काय दुसरा? एक्स वजा 4 बरोबर 9. आता या ठिकाणी काय करावं लागेल माहितीये का? वजा 4 घालवायचंय. काय करावं लागेल त्यासाठी? अधिक 4 मिळवा लागेल ना. मग असं येईल का, एक्स वजा 4 अधिक 4. या ठिकाणी अधिक 4 मिळवलं, इकडे पण काय करायचं, मग अधिक 4 मिळवायचं. बरोबर आहे. आता वजा 4 मधून अधिक 4 गेले, काय येतं उत्तर? 0. मग एक्स बरोबर 9 आणि 4 किती? काय उत्तर आलं आपलं? 13. समजलं का सर्वांना? तिसरं बघू आता. बघा काय, 8x बरोबर 24. कोण सांगेल? आता या ठिकाणी मला सांगा, 8 आणि x मध्ये कोणतं चिन्ह आहे? कोणतं आहे? गुणाकाराचं आहे. मग आता याला काय करावं लागेल, घालवायचं म्हटलं की भागिले 8 करावं लागेल. बरोबर ना? तिथं भागिले 8 केले की पुढे पण भागिले 8 करावं लागेल. मग आपण भागिले 8 असं पण लिहितो का? पावर 8x भागिले 8 असं लिहिलं, बरोबर 24 भागिले 8 असं लिहिलं तर चालेल का? असं पण लिहितात. समजलं? तुम्ही जर असं लिहिलं 8x भागिले 8 बरोबर 24 भागिले 8, तर थोडस परत 2-3 पायऱ्या काय होत्यात, वाढत्यात उत्तर काढायला. या पद्धतीने सोडवलं तर ते पायऱ्या काय होत्यात, बचत होते आणि चांगलं समजतं. ठीक आहे. जर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचा म्हटलं तर हीच पायरी वापरा, तुम्हाला लवकर उत्तर काढावं लागतील. आता या ठिकाणी काय झालं, ह्या 8 ला हे 8 कॅन्सल झाले, बरोबर आहे. आणि इथं 8 1 8, 8चा पाडा 24 पर्यंत म्हणा, 8 3 24. म्हणजे इथं काय राहिला, एक्स बरोबर इथं काय आलं उत्तर 3. मग एक्स ची किंमत किती आली बाळांनो? 3. आपलं उत्तर काय आलं? 3. समजलं का हे गणित? गुणाकार असेल तर भागाकार करायचा, भागाकार असेल तर गुणाकार, बेरीज असेल तर वजाबाकी, आणि वजाबाकी असेल तर बेरीज, अशा क्रिया करायच्या. ठीक आहे. आता चौथं उदाहरण बघूया. एक्स भागिले 6 बरोबर 3. आता काय करावं लागेल? हा सांग. गुणुले 6 करावं लागेल. करायचं का? बरं असं करू आपण, एक्स गुणुले 6 हा भागिले 6 आहे असंच ठेवा, बरोबर 3 ला पण गुणुले किती करावं लागेल? 6 करावं लागेल. दिसतंय का सगळ्यांना? आता पुढली पायरी, या 6 ला हा 6 गेला, आता इथं राहिला काय, फक्त एक्स बरोबर, आणि 3 च किती? 18. 3 च 18. काय उत्तर आलं रे आपलं? एक्स बरोबर 18. समजलं का सगळ्यांना? समजतंय का? तुम्ही 4थी 5वी ला आहे, पण शिकताय कितवीचं? 6वीचं. बस 6वीचा उदाहरण संग्रह कितवा चालू आहे? 27वा. म्हणजे या स्पीडने गेला तर तुम्ही 10वी पर्यंत लगेच शिकताल, जुलै ऑगस्ट मध्ये शिकताल का? ठीक आहे. आता पुढल्या पेजवर जाऊया आपण. बघा, हा तक्ता 1 दिसतोय का सगळ्यांना? मधोमध घेतो मी, दिसतोय ना? ठीक आहे.
बघा आता काय सांगितलंय, खाली काही समीकरणे आणि चलाच्या किमती दिल्या आहेत, त्या किमती दिलेल्या समीकरणाच्या ओकले आहेत का ते ठरवायचं का? मग त्याच्यासाठी आपण ती किंमत तिथे टाकून बघूया. चला पटापट सोडूया, सोपं आहे. पहिला y वजा 3 बरोबर 11. y ची किंमत किती घ्या सांगितली त्यांनी? 3. मग y च्या त्या ठिकाणी 3 ठेवा. 3 वजा 3 बरोबर 11. 3तनं 3 गेले, 0 बरोबर 11. उकल होऊ शकते का? नाही. त्यांनी दिलंय हे उत्तर. दुसरा काय सांगितले बघा, 17 बरोबर n अधिक 7. आणि या ठिकाणी n बरोबर किती घ्यायचंय आपल्याला? 10 घ्या. 17 बरोबर 10 अधिक 7. मग 17 बरोबर काय आले? 17. काय उत्तर आलं? 17 बरोबर 17. म्हणजे उकल आहे का नाही? आपलं इथं उत्तर येईल आहे. ठीक आहे. आता पुढलं उदाहरण बघा, तिसरं काय? 30 बरोबर 5x. या ठिकाणी किती x बरोबर किती घ्या सांगितलंय? 6 घ्या सांगितलंय. 30 बरोबर 5 आणि x मध्ये कोणतं चिन्ह असतं? गुणुले. 5 गुणुले x ची किंमत 6 घ्या सांगितले. 30 बरोबर 5 म्हणजे आपण काढलेलं उत्तर बरोबर आहे. उकल आहे का? आहे. पुढलं उदाहरण बघा, चौथं काय सांगितलंय? m भागिले 2 बरोबर 14. m बरोबर किती घ्यायचंय? 7. बरोबर का? 7 भागिले 2 बरोबर 14. आता 7 भागिले 2 किती येतं बघा? 7 भागिले 2 7च्या निम्म 3.5. बरोबर ना? 3.5 बरोबर 14. हे उकल होईल का? आपलं उत्तर काय येईल? नाही. समजलं का? तिसरा प्रश्न सोपे प्रश्न आहेत बघा. फक्त काय की काळजीपूर्वक लक्ष दिलं तरच समजतात, नाहीतर समजत नाहीत. असा कुठला अभ्यासक्रम ठरवून दिला ना ह्याने की हा 3रीलाच आला पाहिजे, हा 4थीलाच आला पाहिजे. 5वीचा 6वीचा अभ्यासक्रम 4थीला आला तुम्हाला कोण शिक्षा करेल का? नाही करणार. उलट छान म्हणतील. फक्त त्यासाठी एकाग्रता वाढली पाहिजे. चला शेवटचा प्रश्न बघूया, तिसरा बघायचा. खूप महत्वाचा आहे हा प्रश्न. हा प्रश्न आला की तुम्हाला वय असू द्या किंवा इतर गणित असू द्या, ते सोडवायला काय होणार आहेत? सोपे जाणार आहेत. बघायचा बघा. आता पहिला प्रश्न, समीकरणे सोडवा. काय? y वजा 5 बरोबर 1. 5 ला पुढे ढकला, बरोबर चिन्हाच्या पलीकडे. काय होईल सांगा? y बरोबर ही वजा 5 इकडे गेला, काय होईल? अधिक 5. मग y बरोबर 1 अधिक 5. काय उत्तर आलं आपलं? y बरोबर 6. दुसरं बघायचं का? काय बघा, 8 बरोबर t अधिक 5. आपल्याला काय करायचंय? बरोबर चिन्हाच्या पलीकडे ढकलाच्या ऐवजी अलीकडे ढकला. इथं काय t अधिक 5 आहे, t ला फक्त तिथंच ठेवा. अधिक 5 इकडे गेल्यावर काय होईल? जुना 8 तिथंच ठेवा त्याच्या जागेवर. हा पावणा आलाय वजा 5 बरोबर काय? t. मग 8 मधून 5 गेले, 3 बरोबर t किंवा t बरोबर 3 असं म्हटलं तरी हरकत नाही. आपल्याला t ची किंमत किती आली? 3. पुढलं बघायचं. पांढरा चांगला दिसतोय का पिवळा? बर. तिसरं सांगा काय? 4x बरोबर 52. 4 आणि x मध्ये कोणतं चिन्ह आहे? गुणाकार. मग x बरोबर इथं गुणुले 4 आहे, तिकडे गेल्यानंतर काय होईल? भागिले 4 असं लिहिलं मी, चालेल ना? मग x बरोबर 4 चा पाडा 5 येईपर्यंत 4 1 4. इथला 1 शिल्लक राहिला, 5 मधून 4 गेल्यावर किती झाले? 12. 4 त्रिक काय उत्तर आलं? 13. सोपं आहे का? जर असा भागाकार करता नाही आला तर असं करा, 52 भागिले 4. 4 1
5 4 गेला, 1 वरून घेतला, 2 4 त्रिक 12, 12 12 गेले, बाकी आली 0. ज्यांना असा भागाकार येत नाही त्यांनी असा करा, पण शक्यतो असा भागाकार करायची सवय लावा. इथून पुढे 5वीच्या पुढे असाच भागाकार करतात. समजतंय? पुढे किती उदाहरण? 4 काय सांगतोय? 19 बरोबर m वजा 4. काय करा? m ची किंमत काढायची, वजा 4 ला इकडे ढकला, काय होईल? अधिक 4. 19 ला तसंच ठेवा, घरचा माणूस आहे, हा पाहुणा आहे पलीकडून आलेला, काय होईल? अधिक 4 बरोबर m. 19 आणि 4 किती झाले? 23. 23 बरोबर m किंवा m बरोबर 23 असं काढलं तरी लिहिलं तरी चालेल. ठीक आहे. पुढं 5वं काय सांगतंय? p भागिले 4 बरोबर 9. हे भागिले 4 इकडे गेल्यावर काय होईल? गुणुले 4. म्हणजे p बरोबर 9 गुणुले 4. मग p बरोबर काय? 9 चोक काय किंमत आली p ची? सोपं काय अवघड आहे? 6वी आता सोपी ना? बसायचं तर 6वीलाच. मग पुढं 6वं गणित सांगा. x अधिक 10 बरोबर 5. छान गणित आहे. आता सांगा काय करू? 10 ला पलीकडे ढकलू का? हा, x बरोबर 5. हे 5 जो नाही तिथला घरचा माणूस, ह्याला ढकललंय की परत लिहायचा. अधिक 10च काय होईल? वजा 10. बेरजेचा नियम, वजाबाकीचा नियम शिकवलेत का? सांगा आता. मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं आणि मोठ्यातून लहान संख्या वजा करायची, म्हणजे x ची किंमत काय येईल? 10तून 5 गेले, वजा 5. काय उत्तर येणार आहे? वजा 5. आणि हे जर समजलं नाही कसं आलं ते, तर आपण जुना व्हिडिओ टाकलाय, उदाहरण संग्रह 5 आणि 8 आहे मला वाटतंय, ती बघा. 7वं उदाहरण सांगा. m वजा 5 बरोबर वजा 12. छान उदाहरण आहे. अशी तुम्हाला 20 उदाहरणं देतो होमवर्कला. सांगा काय येईल? m बरोबर हे वजा 12 आहे असंच राहू द्या, हे वजा 5 इकडं पाहुणा इकडं नंतर लिहायचा असतो, आधी आपण बसायचं. काय येईल? वजा 5च अधिक 5. मग m बरोबर वजा 12 आणि अधिक 5. काय करायचं? मोठ्या संख्येत चिन्ह द्यायचं, मोठ्यातून लहान वजा करा. मोठ्या संख्येत चिन्ह काय? वजा. 12तून 5 गेले, 7. काय उत्तर आलं? वजा 7. आणि शेवटचं उदाहरण आहे p अधिक 4 बरोबर वजा 1. सांगा p बरोबर वजा 1 तसंच ठेवा, अधिक 4च वजा 4. सांगा आता. वजा वजाची बेरीज तुमच्या कोणी सांगितलेलं? वजा वजाची बेरीज वजाच होती, सरांनी शिकवलं का असंच? काय होईल? वजा 1 आणि वजा 4 वजा 5. p ची किंमत काय येईल? गडबड करायची नाही, सोपी उदाहरणं आहेत. समजली का सर्वांना? ठीक आहे. आपण आज काय बघितला? उदाहरण संग्रह किती? 27. घरी गेल्यावर अजून 2 ते 3 वेळा हा व्हिडिओ बघा, काय, आणि समजून घ्या. तुम्ही छोटी मुलं आहेत, 4थीतले 5वीतले, तुम्हाला एकदा सांगून येत नाही. अजून अभ्यासाला मी 20 उदाहरणं देतो, पण त्याच्यासाठी ही मी काय शिकवलं ते एकदा व्हिडिओ बघा आणि नंतर ते 20 उदाहरणं सोडवा. ठीक आहे. धन्यवाद.